उज्ज्वल निकम यांच्या प्रचारादरम्यान ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने। शिवसेना शाखेसमोर भाजपच्या घोषणा। प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाकडून गद्दार अशा घोषणा। 80 जागा असतानाही उत्तर प्रदेशमध्ये 2 टप्प्यात मतदान, मग 48 जागांसाठी महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान का? बीडमधल्या सभेतून अमोल कोल्हेंचा सवाल। तर देशाच्या पंतप्रधानांना प्रचारासाठी बीडला यावं लागतं, हीच आपली ताकद असल्याचंही वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी 918 केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार। संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज। मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक। यंदाची निवडणूक देशाची लोकशाही वाचवण्यासाठी असून लोकतंत्र वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला मतदान करा। काँग्रेसच्या शशी थरूर यांचं आवाहन। झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई। झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम अटकेत। तर विविध योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ईडीकडून तपास सुरू। उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर गाड्यांची तोडफोड। तोडफोडीनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांवर तोडफोडीचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।